आमची मुलं तिकडे पकडून ठेवले, जरा सोडून द्या पहिला. इकडे अलाउज करतात तरी पण ते पोलीस लोक सोडत नाही. इकडे पोलिसाचं नाही काम तरी ते लोक आमच्या जबरदस्ती का करतात? आमची मुलं तिकडे का पकडून ठेवतात? कायद्याने बोलतात ते आमचे वाढवांचे आमचे. मला एक सांगा हे वाढवण बंदरचा तुमच्या कशासाठी विरोध आहे? तुमची मागणी काय आहे? आमच्या कशा विरुद्ध म्हणजे आम्ही त्याच्यावर जगणार आहे. तिकडे मासे मारून आम्ही जगतात. आमची मुलं तिकडून तसं करतात, दुसरं कुठे जातात? समुद्रामध्ये कुठे राहणार? आम्ही लोक शिकलेले म्हणजे बोटीमध्ये जाऊन आम्ही आमचा पूर्ण विरोध आहे. आम्हाला बॉर्डर पूर्ण केलं ते आम्हाला आणि खरंच कायद्याने विरोध झालेला आहे तरी सुद्धा रेटण्याचं काम शासन करत आहे. हे तात्काळ थांबवावं आणि या वाढवण बंदर होऊ देणार नाही असे लोकांच्या प्रमाणे आम्ही जाहीर निषेध करतोय. प्रत्येकाला म्हणणं मांडायचे असं सांगून तुम्ही रेटलं गेलं आणि जनतेला अगदी फसवण्याचं काम केलं. इथे आम्हाला फसवण्याचं काम मुळीच करू नका. आपलं म्हणणं काय आहे ते आपण 4 पर्यंत प्रमाणे मी इंग्लिश मध्ये वाचतोच आहे. एव्हरी पर्सन प्रेझेंट ॲट द व्हेन्यू शॅल बी प्रत्येकाला म्हणणं मांडायचे असं सांगून तुम्ही रेटलं गेलं आणि जनतेला अगदी फसवण्याचं काम केलं. इथे आम्हाला फसवण्याचं काम मुळीच करू नका. आपलं म्हणणं काय आहे ते आपण मांडावे कृपया. ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी. आमचा वाढवण बंदरला विरोध आहे. जे EACचं जे रिपोर्ट अपेक्षित आहेत आणि त्या रिपोर्टमध्ये ज्या नोटिफिकेशन प्रमाणे आपल्याला जो एक समरी द्यायची आहे ती समरी आम्ही व्यवस्थितप्रमाणे दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार आम्ही तज्ज्ञांकडनं ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. कारण की आम्हीही तज्ज्ञ नाहीत, आपणही त्याच्यातले तज्ज्ञ नाहीत. त्याच्यामुळे याच्या वेळेस जो तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आम्ही त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि कधीही कोणतीही अधिसूचना जेव्हा निघते तिचं मराठीत भाषांतर जरी असलं तरी तळटीपेत लिहिलेलं असतं की जेव्हा त्याच्यामध्ये जर काही प्रश्न असतील, काही किंतु असेल, परंतु असेल तर इंग्लिश ट्रान्सलेशन हे ग्राह्य धरण्यात येईल. तसंच हा टेक्निकल रिपोर्ट आहे. त्या टेक्निकल रिपोर्टचं मराठीकरण जेवढं तज्ज्ञांना शक्य होतं त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. आणि आम्ही आपल्याला त्याची समरी शुद्ध मराठीत चांगल्या प्रकारे दिलेली आहे. आणि यामुळे याबाबतचं सगळ्या गोष्टीची पूर्तता JNPA ने केलेली आहे. धन्यवाद. आपल्याला रिपोर्ट अर्धवट दिलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्याकडे सगळ्यांना काय म्हणणं आहे की जनसुनावणी अर्धवट आहे त्याच्यामुळे पुढे ढकलली पाहिजे की नाही? हात वरती करा. बघा उगाच तुम्ही याच्यावर सुनावणी घेऊ नका. सुनावणी रद्द करा आणि आम्ही सांगू तेव्हा सुनावणी घ्या. तो पण सुनावणी घ्यायची गरज नाही. प्रश्नाचं उत्तर मला द्या. इथे प्रश्न उपस्थित करायचा नाही आणि इथे लोकांना दाखवायला यायचं हा दुप्पटपणे असा चालणार नाही. आम्ही मच्छीमार देश सुद्धा इथं लागणार आहे. राजकारणी लोक राजकारण करतात. राजकारण गेलं तुमचं चुलीत. मला त्याचं देणं गेलं काही नाही. मी मच्छीमार म्हणून जगेल, मच्छीमार म्हणून मरेल, मच्छीमार म्हणून जगेल आणि मच्छीमार म्हणून मरेल. जे जाणार आहे ते फक्त मच्छीमाराच जाणार आहे. म्हणून कृपया कोणाला बोलण्यापासून प्रवृत्त करू नका. तुम्हाला काय सांगायचं आणि मला बोलण्याची कोणीही प्रवृत्त करू शकत नाही. मी क्रियाशील मच्छीमार आहे, बोटीत जाणार आहे. तुमच्यासारखा बंदरावरचा शेतावरचा बाजारावरचा शेतकरी नाही. मी क्रियाशील मच्छीमार आहे आणि क्रियाशील शेतकरीही आहे. आणि माझं शिक्षणही सांगतो साहेब, मी मुद्दाम बोललो नाही, आता बोलतो. माझं शिक्षण MA BEd आहे. माझा मुलगा 12वी सायन्स पास आहे.
माझा नातू ITI करून देखील आम्ही तिकडे बोटी जातो आणि एकदाच नाही तर 10 दिवस आम्ही सतत 3 पिढ्या बोटीत होतो. केवळ आम्ही या मच्छीमार धंद्यावर जगत आहोत. तेव्हा हा तेव्हा मी शासनाला विनंती करतो, आपल्यालाही विनंती करतो, अजूनही ह्याचा परिपूर्ण अभ्यास करा आणि सुनावणी नंतर लावा. धन्यवाद. हे आमचं प्रतिनिधित्व करते. प्रतिनिधींपैकी आपला लोकप्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. ते दोघ जण आपल्यासमोर दोन प्रश्न मांडले. तर तुम्ही प्रोसीड कसं करू शकता एखादा विषय, हा विषय तुम्ही प्रोसीड कसा करू शकता एवढंच मला सांगायचं. विदाउट नॉलेज अँड इंटिमेशन अँड हाफ डॉक्युमेंट्स अँड हाफ इन्फॉर्मेशन, इट्स अ वाइड अँड इलिगल पब्लिक प्रोसिजर. यू कॅन प्रोसीड तुमचं जे नोंदणी आहे त्याची नोंद घेतलेली आहे. तुम्ही कोणावरही इकडे दबाव आणू नका. हॅलो सेंट्रल हेल आता फेडरेशन तुमचं चालू आहे. आमच्या या सगळ्या समूहाचा या वाढवण बंदरला विरोध आहे. तसं व्यक्तिगत आणि वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याची काही आवश्यकता नाही आणि वाढवण बंदर होऊ नये म्हणून जी जनसुनावणी रद्द करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे. कृपा करून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्याला जे काही निवेदन, ही पर्यावरण विषयक सुनावणी आहे, पर्यावरण विषयक ज्या काही बाबी आहेत त्या मांडू शकता, तोंडी मांडू शकता, लेखी मांडू शकता. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पण आज व्यवस्था केलेली आहे, तिथे पण मांडू शकता. ईमेल द्वारे देखील आपण आपलं म्हणणं अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.